आलाय। वाल्मिक कराडने सोलापूरसह राज्यातील तब्बल 140 ऊस तोडणी यंत्रमालकांची 11 कोटी 20 लाखांची फसवणूक केली असा आरोप ऊस आणि हा स्टेटस ठेवल्यानंतर आमच्या शेजारच्या गावातीलच भागातीलच माणसांचं कॉल आणि मेसेज यायला सुरुवात झाली की आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात साधारणपणे 20 ते 30 ऊस तोडणी यंत्र मालक आहेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्या। आणि 2-4 दिवस या गोष्टीची चर्चा करत असताना आपल्या भागातील बरेच ऊस तोडणी मालक आहेत त्यांची मुकादमाने ठराविक 1-2 जिल्ह्यातील मुकादमाने भरपूर मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्या आणि त्याची कुठल्याही प्रकारची तेथील पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाही किंवा तिथं आपल्याला पैसे द्यायचा बहाणा करून बोलवून घेतात आणि मारहाण करतात। अगदी खुनासारखे सुद्धा प्रकार झालेले आहेत। तर माझ्या सर्व ऊस तोडणी यंत्र मालक आहेत व ऊस वाहतूकदार आहेत त्यांना आव्हान आहे की या येत्या 2 दिवसात आपण स्थानिक एसपींची भेट घेऊन त्यांच्यावरती तक्रार नवेचन करावी हीच विनंती व आपले कष्टाचे व घामाचे पैसे ते परत कसे मिळतील याचा प्रयत्न करावा व या मुकादमांचा पाठीराखा कोण आहे हा खरा शोधून काढावा।